आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आवाज येतोय? उत्तमराव, या सगळ्या भगिनी ज्यांना पारितोषिक प्राप्त झालेलं आहे, त्यात माधवी जाधव, कांताबाई आहिरे, शिलाबाई पवार, दर्शना भरत सौपुरे आणि इतर भगिनी, आज भगिनी इथे जास्त उपस्थित आहेत, याबद्दल मला स्वतःला अतिशय आनंद होतो आहे. आज या ठिकाणी राजू नाईक उपस्थित आहेत आणि राजू देसले उपस्थित आहेत. हे दोघेही समाजामध्ये, खरं म्हणजे ही समाजाला अर्पण केलेली लेकरं आहेत आणि असं समर्पण सध्याच्या काळात अवघड आहे. पण यांनी समाजवादी विचारसरणीला आपलंसं केलं आणि भारतीय समाज जीवनामध्ये समाजवादाच्या स्थापनेसाठी स्वतःला झोकून दिलं. या सगळ्या भगिनी आहेत, यांचं नाव कोणाला माहिती नव्हतं, मलाही नव्हतं. पण उत्तम कांबळे हा असा माणूस आहे की जो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माणसाची पारख करतो. माणूस या शब्दामध्ये मी पुरुष आणि स्त्री या दोघांचाही समावेश करतो. आता हे उत्तम कांबळे जे आहेत हे शोधून काढतात स्त्रिया पुरुष. पण पहिली गोष्ट अशी की पहिल्यांदा मी त्यांना शोधलं. आणि ते सकाळचे संपादक होते आणि नाशिकवरून पुण्याला जायचे. मी त्यावेळी संगमनेरला राहत होतो. तेव्हा इथून ते निघाले की नाश्ता करायला माझ्याकडे यायचे आणि मग तिथून शक्य झालं तर मीही त्यांच्याबरोबर पुण्याला जायचो, कारण फुकट गाडी असायची आणि मग गप्पा मारायचो. मी त्यांना अनेक गोष्टी सांगितल्या. त्यात चीनचा विचारवंत लाओत्से सांगितला, आणखीन बरेच सांगितलं. त्यामुळे त्यांची जडणघडण ही जशी त्यांनी स्वतः केली, त्याच्यासाठी कुठल्या बाहेरच्या शक्तीने त्याला मदत केली नाही. आणि एक लक्षात ठेवा की आपल्या जीवनात आपल्या बाहेरची शक्ती आपल्याला मदत करत नसते, आपणच आपल्याला मदत करायची. म्हणूनच भगवान बुद्ध म्हणाले, आत्मदीप भव. तू स्वतःच स्वतःचा दीप हो, मार्गदर्शक हो. तर या सगळ्या भगिनी ज्या आहेत या खऱ्या अर्थानं बुद्धाच्या शिष्या आहेत, कारण त्यांनी स्वतः आपलं हित कमावलेलं आहे, समाजाचं हित कमावलेलं आहे. भारत हा असा देश आहे की ज्याच्यात स्त्रीला अजिबात स्थान नव्हतं आणि जे स्थान होतं ते अतिशय वाईट परिस्थितीचं. मनुस्मृती जर कोणी वाचली तर असं वाटतं की या मनुस्मृतीत स्त्रियांच्या इतकं जितकं घाणेरडं लिहिलेलं आहे
तितकं जगातल्या कुठल्याही ग्रंथात नाही. अशी या स्त्रीची एक धारणा भारतामध्ये झालेली होती. परंतु भारतीय स्त्रियांना बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा एक असा महान भाऊ मिळाला की ज्याने त्यांचं चरित्र पालटून टाकलं, ज्याने समाजामध्ये क्रांती केली. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी राज्यघटनेचा ड्राफ्ट तयार करत होते त्यावेळी त्यांना असं विचारलं की तुमच्या राज्यघटनेचा केंद्रबिंदू काय, म्हणजे तुमच्या राज्यघटना तुम्ही कोणाला अर्पण करणार आहात. अनेक देशांचे राज्यघटनेमध्ये येशू ख्रिस्तांचं नाव असेल, महम्मद पैगंबरांचं नाव असेल. भारतीय राज्यघटनेमध्ये असं कोणाचंही नाव नाही. लोक म्हणाले गांधींचं नाव तरी घ्या, परंतु बाबासाहेबांनी कोणाचंही नाव न घेता या देशाचं नाव घेतलं, या राष्ट्राचं नाव घेतलं आणि भारतातल्या अखिल मानवजातीचं नाव घेतलं. म्हणूनच भारतीय राज्यघटनेची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी आहे. हे कोण आहेत? आम्ही कोण शहाणे आहेत? हे आम्ही कोण आहेत? हे आम्ही भारतीय लोक जे आहोत, हे भारतीय लोक ही राज्यघटना तयार करतो आहोत, हा नवा कायदा तयार करत आहोत. हा कायदा असा आहे की संपूर्ण जगाच्या प्रगतीशी सुसंवादी राहील असा भारत आम्हाला निर्माण करायचा आहे. आधुनिक भारत, समाजवादी भारत, धर्माचा भेदभाव नसलेला धर्मनिरपेक्ष भारत आम्हाला तयार करायचा आहे असं बाबासाहेबांनी सांगितलं. आणि त्याने शेवटचं वाक्य लिहिलं की ही राज्यघटना आम्हीच लिहितो. आंबेडकर लिहितात असं नाही. ते म्हणाले आम्ही सर्वजण, आम्ही सर्व लोक ही राज्यघटना लिहितो, ही राज्यघटना अंमलबजावणीसाठी आमच्याकडे सोपवतो आणि आम्हीच तिची अंमलबजावणी करू. इतकं महान काम बाबासाहेबांनी केलं, ते या जनतेच्या विश्वासावर, या देशातल्या स्त्री पुरुषांच्या विश्वासावर. जसं पश्चिमेकडे स्त्रियांना मताचा अधिकार नव्हता, दुसरं महायुद्ध झालं त्यावेळी इंग्लंडचे जे पंतप्रधान होते त्याने विजय मिळवला दुसऱ्या महायुद्धात. पण त्याची जी बायको होती आणि तिचं स्त्री संघटन होतं, ते म्हणाले की आम्हाला मताचा अधिकार पाहिजे. तेव्हा पंतप्रधानाची बायको त्याच्यावर मोर्चा घेऊन आली स्त्रियांचा. कशासाठी? मतदानाच्या हक्कासाठी. पण बाबासाहेबांनी, भारतीय स्त्रियांनी कोणतीही चळवळ न करता त्यांच्या पदरात हा मताचा अधिकार टाकला आणि त्यामुळे भारतीय लोकशाही ही खऱ्या अर्थानं लोकशाही झाली. आता ती नष्ट करण्याचं काम चालू आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी भारतीय लोकशाही नष्ट होणार नाही, कारण ती या महामानवाने तयार केलेल्या राज्यघटनेचं अपत्य आहे. आणि ही राज्यघटना जर संपली तर हा देश संपेल, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणून हा देश वाचवायचा असेल
तर तुम्हाला राज्यघटना वाचवली पाहिजे. आणि जर राज्यघटना वाचवायची असेल तर या देशातल्या लोकांना संविधानिकदृष्ट्या घटनात्मकदृष्ट्या आपल्याला साक्षर करावं लागेल. या भगिनींनी जे काम केलेलं आहे हे काम अतिशय मोलाचं आहे आणि हे काम समाजामध्ये झिरपत जाईल अशी मला खात्री आहे. उत्तमराव खूप चांगलं काम करत आहेत. त्याने असंच काम करत राहावं आणि आमच्याजवळ बसावं. म्हणजे त्यांच्यासारखं मोठेपण जरी आम्हाला आलं नाही पण त्यांच्याजवळ बसल्याचं निदान समाधान तरी वाटेल. तेव्हा ते आमच्याजवळ बसतात हे आमचं भाग्य आहे. त्याने हे भाग्य आम्हालाही ठेवावं आणि असंच टॅलेंट समाजातलं सतत शोधत राहावं आणि भारतीय समाजाला समृद्ध करावं आणि भारतीय राज्यघटना सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असेल तेवढं प्रबोधन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या सगळ्या भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं असंच काम पुढे चालत राहील अशी इच्छा प्रदर्शित करून हे भाषण संपवतो. जय हिंद, जय भीम.